झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापुरात छावण्यांची मागणी नसताना सरकारनं बळजबरीनं मंजूर केल्याचा गौप्यस्फोट सोलापूरचे प्रांताधिकारी दीपक देशमुखांनी केलाय। राज्यात खळबळ माजवणारा आणि छावण्यांच्या घोटाळ्यांवरील सत्यावर आधारित झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। आदेशामध्ये पण शासनाने दिलेल्या जीआर प्रमाणे छावण्या सुरू करण्याची मान्यता देतो असंच केलं आहे। ते कुठेही आम्ही त्याची मागणी केलेली नाहीये। आदेशामध्ये पण शासनाने दिलेल्या जीआर प्रमाणे छावण्या सुरू करण्याची मान्यता देतो असंच केलं आहे। ते कुठेही आम्ही त्याची मागणी केलेली नाहीये। चारा छावण्यांबाबत हा गौप्यस्फोट केलाय सोलापूरचे प्रांताधिकारी दीपक देशमुख यांनी। त्यांनी गरज नसताना एका गावात 2 छावण्यांना मंजुरी दिली आहे। दक्षिण सोलापुरातल्या ज्या गुंजेगाव गावात त्यांनी 2 छावण्यांना मंजुरी दिली त्या गावात चांगला पाऊस झाल्याचं चित्र आहे। मात्र तरीही या प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि संपर्क प्रमुखांच्या अहवालाची उलट तपासणी न करता 2 छावण्यांना मंजुरी दिली। हा सगळा प्रकार आम्ही झी 24 तासवर दाखवल्यानंतर प्रांताधिकारी दीपक देशमुखांनी आपण चुकीचं काहीच करत नसल्याचं म्हटलंय आणि सांगोला तालुक्यात तर एका गावात 10 छावण्या मंजूर करत इतरांनाही आरोपींच्या पिंजऱ्यात ओढलंय। याचबरोबर गुंजे गावात छावण्यांची गरज नसताना 2 छावण्या मंजूर केल्याचं कबूल केलंय। ज्यांच्यावर जबाबदारी त्यांना तुम्ही विचारा, मी हेच तुम्हाला सांगतोय। प्रांत ऑफिसरने कुठे फील्ड व्हिजिट करायची तरतूद नसताना मी केलेली। ज्यांच्यावर जबाबदारी त्यांना तुम्ही विचारा, मी हेच तुम्हाला सांगतोय। प्रांत ऑफिसरने कुठे फील्ड व्हिजिट करायची तरतूद नसताना मी केलेली। चारा छावण्यांबाबत झी 24 तासचे प्रतिनिधी प्रांताधिकारी दीपक देशमुखांना भेटायला गेले असता त्यांच्या चेहऱ्यावर भ्रष्टाचार उघड केल्याचा राग स्पष्ट दिसत होता। यावेळी गरज नसताना छावण्यांना मंजुरी प्रांताधिकाऱ्यांनी द्यायची आणि भ्रष्टाचाराचं कारण देत सरकारनं त्या रद्द करायच्या, हा कसला न्याय, अशी अफलातून प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। झी 24 तासच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये छावणी अधिकाऱ्यांनी चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं कबूल केलंय। अगोदर माहित असल्यामुळे अगोदर माहित होतं एवढं मला, बाकीचं काय त्यामध्ये सगळे गोळा करून तुम्ही काय द्यायचं पण अगोदर आमची मीटिंग घेतली। या अगोदर या अधिकाऱ्यांकडून पैसे देऊन 500हून अधिक जनावरं आणत असल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय। याच्या अगोदर सगळे जनावरांनी म्हणजे पैसे देऊन वगैरे अधिकारी याच्या म्हणून पैसे देऊन आणत असते जनावर सगळे। व्यक्ती जाऊन स्वतः जाऊन आणते, जरी मालक येत नसेल स्वतः जाऊन आणते जनावर। म्हणजे समजा आता बैलाचं भाडं 500 असतं रोजचं, मग ते बुडून यायचं म्हणतात शेतकरी येत नाहीत, मग त्यांना त्या दिवसाचं भाडं देऊन ते आणतात जनावर। इतर वेळेस किती जनावर असतात? इतर वेळेस 5-25 जनावर असतात। अधिकारी यायचं म्हणताना 500-600 जनावर वाढून आणतात। हा सगळा भ्रष्टाचार पाहता सरकारला लुटण्यात आता भ्रष्ट पुढाऱ्यांबरोबर अधिकारी मागे नसल्याचं सिद्ध झालंय। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।